2014चं वर्ष मराठी अभिनेत्यांसाठी कसं होतं? वेल, अगदी पर्सनली कसं होतं हे काही आपण सांगू शकणार नाही, पण आपण ठरवू शकतो ते त्यांच्या चित्रपटातल्या परफॉर्मन्सेसवरून. 2014 मराठी इंडस्ट्रीसाठीचे मेल बेस्ट परफॉर्मर्स कोण आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नाना पाटेकर. नानाने 2014 मध्ये फक्त एकच मूवी केली, पण त्याची चर्चा सर्वांनी ऑलमोस्ट 2 वर्ष केली. प्रकाश बाबा आमटे. समृद्धी पोरेंचा हा चित्रपट अगदी 7 समुद्रापार हाऊसफुल होता. रील हिरो आणि रियल हिरो म्हणजेच नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, स्वतः खुद्द प्रकाश आमटे आणि मंदा आमटे या दोघांसमवेत हा चित्रपट लोकांपर्यंत घेऊन आले. सर्वार्थाने हिरो ठरणाऱ्या नायकाला रुपेरी पडद्यावर आणून जगासमोर जगण्याची मिसाल कायम केली ती डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो या चित्रपटाने. नानाने पुन्हा एकदा लोकांच्या मनावर राज्य केलं. प्रकाश आमटेंसारख्या रियल लाईफ हिरोला भेटण्याआधी आपण भेटलो बॉलिवूड स्टाईल दबंग, हुशार आणि एक घाव 2 तुकडे करणाऱ्या फिल्मी हिरोला, माऊलीला. ही आषाढी सर्वच मराठी प्रेक्षकांसाठी लय भारी होती, कारण रितेश विलासराव देशमुखने मराठीत ऍक्टर म्हणून एंट्री केली. 2 विटा हातात घेऊन या माऊलीने सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. चित्रपटाची गाणी लय भारी, डायलॉग्स लय भारी आणि गल्ला पण लय भारीच. ऋषिकेश जोशी. चित्रपट हिट असो वा फ्लॉप, ऋषिकेश जोशीने मात्र आपला अभिनय प्रत्येक पिक्चर मध्ये सुपर हिटच ठेवला. आजोबा, येलो, पोस्टर बॉयज प्रत्येक चित्रपटात त्याची कामगिरी लक्षणीय होती. पोस्टर बॉयज मधले सदानंद कुलकर्णी सर खूप चांगलेच लक्षात राहिले. ऋषिकेश जोशीने पोस्टर बॉयज मध्ये कायम लक्षात राहील असं पात्र सादर केलं. दिलीप प्रभावळकर. बॉलिवूडमध्ये जसे ऋषी कपूरकडे या वयातही भरभरून चित्रपट आहेत, अगदी तसंच दिलीप प्रभावळकरांचं. या वयातही सर्वात जास्त आणि चांगल्या आशयाचे चित्रपट करण्याचा मान दिलीप काकांनी पटकावलाय 2014 मध्ये. आजोबा, पोस्टकार्ड, जय जयकार, विटी दांडू असे अनेक चित्रपट त्यांनी या वर्षात केलेच आणि शिवाय पोस्टर बॉयज सारखा सुपर डुपर हिट चित्रपटही दिला. बिनटाक्याच्या पोस्टरची कथा अशी दिमाखात समोर आणणारे दिलीप काका 2014चे सर्वात जास्त चित्रपट करणारे सिनियर ऍक्टर असावेत. अतुल कुलकर्णी. अनेक कॅरेक्टर रोल्स अतिशय परफेक्शनने करणारे अतुल कुलकर्णी या वर्षाच्या शेवटी एका वेगळ्या लुक मध्ये, एका वेगळ्या रोल मध्ये लोकांना भेटले. सचिन कुंडलकर दिग्दर्शित हॅपी जर्नी सारखा सुंदर चित्रपट आपण पाहिला. अतुल कुलकर्णीने प्रिया बापटच्या भावाचा रोल केला आणि तोही एका वेगळ्या लुकला घेऊन. परफेक्शनिस्ट अतुल कुलकर्णी हॅपी जर्नीच्या प्रमोशन्सना फॅशन कॉन्शियस अतुल कुलकर्णी म्हणून समोर आले. अतुलच्या चाहत्यांना मिळालेली ही डबल ट्रीट नक्कीच अविस्मरणीय आहे. ही होती राजश्री मराठीची लिस्ट टॉप 5 अभिनेत्यांची ज्यांनी 2014 हे वर्ष गाजवलं. अर्थात तुमचीही अशी एक लिस्ट नक्की असणार आहे. ती लिस्ट काय आहे हे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा आणि अर्थात हा व्हिडिओही तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.